बाळांनो काळजीपूर्वक लक्ष द्या मस्तपैकी अगदी. आता हे इक्वेशन सोडवायचं आपल्याला. क्वेश्चन नंबर 7 मधला प्रश्न नंबर 3 पेज नंबर 54. आता हा प्रश्न बाळांनो कोणत्या पद्धतीने सोडवायचा बा, कोणत्याही पद्धतीने गणित सोडवलं तरी चालेल. फॉर्म्युला मेथडनं जावा किंवा a² - b² = न गेला तरी चालेल. अगदी साध्या पद्धतीने आपल्याला ज्या मेथड व्यवस्थित लिहिता येतात सोडवता येतात त्या मेथडनं पटपट गणित सोडवायचं. येतंय म्हणून कोणत्याही मेथडनं पळायचं नाही. साधं सोपं सुटसुटी सुटल त्या पद्धतीनं गणित सोडवायची. आता इथं काय करूया, त्याला अलीकडे आणलं म्हणजे 2x + 3 पलीकडची साईड बरोबर 25. त्याला 25ला अलीकडे आणा. -25 = 0. 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25 म्हणजेच काय तर 5चा वर्ग बरोबर 0. a² - b² म्हणजे एकदा अधिक एकदा वजा. याचं स्क्वेअर रूट घ्या 2x + 3 याचं स्क्वेअर रूट, तसं याचं स्क्वेअर रूट 2x + 3 याचं स्क्वेअर रूट 5 बरोबर 0. एकदा अधिक चिन्ह द्या एकदा वजा चिन्ह द्या. a + b a - b 2x + 8 2x - 5 मधून 3 गेलं -2 = 0. याच्या बरोबर 0 घ्या. 2x + 8 = 0 or 2x - 2 = 0. 2x = -8 and x = -8/2. x = 2 म्हणजे -4. 2x = पक्षांतर +2 x = /2 and x = 1. x = -4 and x = 1 are two roots of the given quadratic equation -4 and 1. आता हे उत्तर आहे का बघायचं. 1 and -4 or -4 and 1. The roots of the given quadratic equation are 1 and -4. Equation solution m 5m + 5 = 0. जर समजा आपल्याला मेथड फॅक्टरायझेशनची जर फॅक्टर व्यवस्थित मिळत नसतील तर सरळ फॉर्म्युला घ्यायचा आणि फॉर्म्युलात किंमत भरून सोडवायचं गणित. am² + bm + c = 0. Therefore, a = 1, b = 5 and c = 5. b² - 4ac = b चा वर्ग -4 × a × c 25 5 चौक 20 बरोबर किती आलं 5. फॉर्म्युला m = घ्यायचा. m = मायनस इन ब्रॅकेट b प्लस मायनस रूट b² - 4ac अपॉन 2a मायनस b ची व्हॅल्यू 5
plus minus root 5 upon 2 into a means 1 minus 5 plus minus root 5 upon 2 m is equal to minus 5 plus root 5 upon 2 or m is equal to minus 5 minus root 5 upon 2. आता हे उत्तर आले का बघूया आपल्या मेथडनं. 5 फॉर्म्युला घेतला, किंमत कॅल्क्युलेशन अगदी व्यवस्थित आलेलं आहे. द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर -5 + √5 upon 2 and -5 - √5 upon 2. ओके.